महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं जावं असं अद्वितीय आणि अलौकिक कार्य म्हणजेच छत्रपती शिवरायांचं कार्य. हेच शिवकार्य आणि शिवविचार प्रणाली आजच्या आधुनिक पिढीला कळावी आणि त्यातून शिवरायांना अपेक्षित असणारा महाराष्ट्र घडावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून निर्माण होत आहे भव्य दिव्य छत्रपती श्री शिवाजी महाराज मंदिर. महाराष्ट्राची वैभव संपन्न संस्कृती जोपासणारा ठाणे जिल्हा आणि त्यातील विविध सामाजिक व सांस्कृतिक जीवनमानात ऐक्यानं जगणारा भिवंडी तालुका. त्यातील अगदी 10-15 घरांचं गाव म्हणजेच मराडेपाडा. अशा छोट्याशा खेड्यात छत्रपती शिवरायांचं कार्य आणि छत्रपती शिवरायांचे विचार रुजत आहेत हेच खऱ्या अर्थानं परमभाग्य आहे. उद्योग आणि व्यवसायात यश संपादन करून सामाजिक कार्य करणारे सन्माननीय डॉक्टर श्रीमान राजूभाऊ चौधरी या युवा उद्योजकानं या मंदिराच्या उभारणीचा संकल्प हरिभक्त परायण डॉक्टर श्रीमान कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनानं केला. शिवक्रांती प्रतिष्ठान निर्माण करून मंदिराच्या संकल्पनेचा शुभमुहूर्त प्रत्यक्षात अवतरित झाला. मंदिराचा परिसर हा निसर्गानं नटलेला. पाठीमागे सुंदर असा डोंगर सह्याद्रीची आठवण करून देतो. आजूबाजूची शेती ही कसदार शेतकऱ्याच्या कष्टाळू मनगडांची आठवण करून देते. माहुली गडाच्या कुशीत आणि वज्रेश्वरी मातेच्या शेजारी अनेक ऐतिहासिक व सांस्कृतिक आणि धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या मध्यभागी छत्रपती शिवरायांचं मंदिर म्हणजेच एखाद्या तीर्थक्षेत्रासारखं भासतं. शिवमंदिराचं बांधकाम हे इतिहासकालीन तसंच शिवकालीन बांधकाम शैलीनं केलं आहे. त्यासाठी तशी सुबक रचनाही झाली. मंदिराचे प्रवेशद्वार हे अतिशय भव्य व दिव्य आणि तितकंच मजबूत आहे. जणू एखाद्या किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार किंवा दिंडी दरवाजाच म्हणा की. प्रवेशद्वाराचं बांधकाम हे दगडी आहे. दोन्ही बाजूला संरक्षक म्हणून 2 बुरुजांची रचना, प्रवेशद्वारासमोर हत्ती आणि मावळ्यांचं नियोजन आहे. आजूबाजूचा परिसर दिसावा याकरता काही गुप्त जागा नजर ठेवण्यासाठी बांधल्या गेल्या. मुख्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या गाभाऱ्याचं दर्शन होतं. आत प्रवेश केल्यानंतर समोरच गाभारा आणि सभामंडप सदर आहे. गाभाऱ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सुंदर अशा ऐतिहासिक दीपमाळा बनवल्यात. गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश करता यावा याकरता 3ही दिशांना पायऱ्या ठेवण्यात आल्यात. गाभाऱ्याच्या 4ही बाजूंना कळशांची रचना आहे. मुख्य गाभाऱ्यावर सर्वात उंच कळस बनवलाय. हेमाडपंथी आणि शिवकालीन कलाकुसरींनी त्याची रचना केली गेली. गाभारा हा अनेक कोरीव खांबांवर उभा आहे. अत्यंत सुबक आणि दगडी कोरीव कारागिरीचं दर्शन त्यातून होतं. मंदिराच्या 4ही बाजूंना 4 सुंदर बुरुजांची रचना आणि त्यामध्ये कार्यालय, ग्रंथालय, शिवकालीन वस्तू संग्रहालय आणि प्रसादासाठी दालन अशी व्यवस्था केली आहे. शिवसृष्टी ही मंदिराच्या 4ही बाजूच्या तटबंदी आणि भिंतींवर साकारलेली दिसून येते. छत्रपती शिवरायांच्या शौर्याची, पराक्रमाची आणि जीवनचरित्राची भाविकांना प्रेरणा मिळावी याकरता ऐतिहासिक प्रसंगांची चित्र रेखाटली आहेत आणि त्याखाली माहितीही दिलेली आहे. अत्यंत सुंदर रेखाटन, चित्रकारी आणि रंगसंगतीनं आपण शिवकालात प्रवेश करतो. तटबंदीवरून चालताना चतुर्सीमांचा निसर्ग तुम्हा आम्हाला अनुभवता येतो. मंदिराच्या आत अत्यंत मनोहारी व मनप्रसन्न व्हावं याकरता बगीचा आणि फुलझाडांची लागवड करण्यात येणार आहे. हे केवळ मंदिर नसून आधुनिक पिढीला शिवकार्याची प्रेरणा देणारं शक्तीपीठ व्हावं अशी संकल्पना राबवली जाणार आहे. शिवभक्त हो, छत्रपती शिवरायांचं मंदिर हे फक्त डोळ्यात साठवण्याकरता नाही. छत्रपती शिवरायांचं हे मंदिर येणाऱ्या पिढीला देव, देश आणि धर्म यांची खऱ्यानं ओळख करून देणार आहे. चला तर मग माझ्या छत्रपती शिवरायांचा वारसा या मंदिरातून जिवंत ठेवूया. येणाऱ्या पिढीला माझा राजा काय होता, माझा राजा कसा होता हे साक्षात दाखवूया. याकरता आपण अवश्य श्री शिवक्षेत्र मराडेपाडा येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज मंदिराला भेट देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एवढंच नाही, या राष्ट्र उद्धाराच्या कार्यामध्ये आपला देखील खारीचा वाटा असावा याकरता आपल्याला जमेल त्या मार्गानं आपण सढळ हातानं मदत करणं देखील अपेक्षित आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.